फकीर वेड पांघरावे बहुजीवानी न ओळखावे ऐशा लाघवा हसून कारे ऐशा लाघवा हसून कारे हाच तो देवाचाही हरी पाहूया गुरुमूर्ती गोजिरी पाहूया गुरुमूर्ती गोजिरी जाऊया शेगाव नगरी पाहूया गुरुमूर्ती गोजिरी पाहूया. आपल्यासारखा बद्धजीव हा मायेत अडकून पडतो आणि या भवसागरात गटांगळ्या खातो. माणसाने माणूस म्हणून जगण्यासाठी मनाच्या कक्षा व सामर्थ्य वाढवले पाहिजे. हे सामर्थ्य भक्ती मार्गात दडलेले आहे आणि हे वृद्धिंगत होण्यासाठी गुरूंपाशी यावे लागते. लौकिक सुखाच्या शोधात असणाऱ्या तसेच पारलौकिक आनंद मिळवू पाहणाऱ्यांना अखेर स्वयंप्रकाशित सद्गुरूंच्या दिव्य शिकवणीचाच आश्रय घ्यावा लागतो. गुरु हे डोळ्यात ज्ञानांजन घालून जीवनाचे सार्थक करतात. म्हणून संत चरणांमध्येच परमसुख दडलेले आहे असे सदैव म्हटले जाते. असे परमपूज्य कानिफनाथ महाराज यांचे अमृतमय प्रवचन ऐकण्याचे परमभाग्य लाभले समस्त शेगावकरांना. औचित्य होते अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या समस्य मार्गदर्शन व दर्शन सोहळ्याचे, जो आयोजित करण्यात आला होता दिनांक 10 व 11 फेब्रुवारी 2025 रोजी सवर्णा शेगाव जिल्हा बुलढाणा येथे. तब्बल 10,000 ते 15,000 भाविक भक्तांची अलोट गर्दी उसळली होती या सोहळ्यास्थळी. काही कारणास्तव परमपूज्य जगद्गुरु श्री उपस्थित राहू न शकल्यामुळे परमपूज्य दादाश्रींच्या पावन उपस्थितीत हा सोहळा पार पडला. सकाळी धूमधडाक्यात सोहळ्याच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाले. मुख्य प्रवेशद्वाराजवळ यजमानांनी परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांना माल्यार्पण केले. सुहासिनींनी परमपूज्य दादाश्रींचे भक्तिभावे औक्षण केले व त्यानंतर परमपूज्य दादाश्रींचे संत पीठावर आगमन झाले. परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध प्रतिमेला वंदन करून परमपूज्य दादाश्री आसनस्थ झाले. वेद संपन्न पुरोहितांच्या मार्गदर्शनानुसार परमपूज्य दादाश्रींची पाद्यपूजा संपन्न झाली. त्यांच्या उपस्थितीत परमपूज्य स्वामीजींची छबी दिसत होती. त्यांच्या नजरेत तीच मायेची ऊब जाणवत होती. भाविकांच्या समस्या ऐकताना गुरुमाऊलींच्या सारखंच प्रेम आणि काळजी दिसून येत होती. प्रत्येक जण त्यांच्या दिव्य उपस्थितीत भारावून गेला होता. त्यांचे विचार आणि प्रभावशाली मार्गदर्शन श्रवण करण्यात सर्व भाविक दंग झाले होते. आपल्या प्रवचनातून गुरुवचनांचे अनुसरण करून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल आपण नक्कीच आणू शकतो असा आत्मविश्वास त्यांनी पुनर्प्रस्थापित केला. ही किमया होती परमपूज्य स्वामीजींच्या आशीर्वादांची आणि परमपूज्य दादाश्रींच्या आशीर्वचनांची. या सोहळ्याच्या दिवशी परमपूज्य जगद्गुरुश्रींच्या प्रेरणेने प्रेरित होऊन 958 भाविकांनी साधक दीक्षा व 678 भाविकांनी उपासक दीक्षा घेतली. परमपूज्य स्वामीजींच्या आध्यात्मिक कार्यशाळेत त्यांनी आपल्या पुढच्या प्रवासास आरंभ केला. पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशीही भाविकांचा उत्साह दुथडी भरून वाहत होता. हजारो भाविकांनी परमपूज्य स्वामीजी व दादाश्री यांचे दर्शन घेतले.
गुरुसेवकही आपली सेवा अत्यंत कुशलतेने बजावत होते. कार्यक्रमस्थळी दोन्ही दिवशी भाविकांची अलोट गर्दी पाहावयास मिळाली. बघता बघता दुसऱ्या दिवशीची ही संध्याकाळ झाली. निरोपाची वेळ आली. सर्वांनी पुष्पसुमनांची उधळण करत जल्लोष साजरा करत समाधानाने परमपूज्य दादाश्रींना निरोप दिला. श्री गुरुदेव.